म्हणून पब्लिक. आता विषय ट्रिपचाच होता. मित्रांसोबत असल्यावर ना कोणत्या गोष्टीचं टेन्शनच नसतं. आपण एकदम रिलॅक्स असतो. ना जगाचं टेन्शन, ना घरच्याचं टेन्शन, ना कामाचं टेन्शन. हॉटेलला गेलो मात्र. पण काय असं नाही की आमच्यात कोण दानशूर होता आणि त्याने आपल्याला ट्रीट दिली. सगळ्यांच्या कॉन्ट्रोमधूनच झालं. असो, हीच तर मजा आहे. पण मुलींपेक्षा मुलांचं भारीच असतं. कोणी जास्त, कोणी कमी असं नाही. सगळे सेम असतात. जेवण करून निघायचं होतं पुढच्या नियोजनासाठी. गड वगैरे करायचे होते, फिरायचं होतं. पण गडावर गेल्यावर मात्र माझ्या मनाला एक गोष्टीने सतवलं. ती गोष्ट अशी होती, की मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घ्यायचा होता. त्याच्यासाठी मी कोणाचाही विचार करणार नव्हतो. ना घरच्यांचा, ना नातेवाईकांचा, ना समाजाचा. कारण की या विचाराने मी खूप शिव्या खाणार होतो. मग काय, दुसऱ्या दिवशी आलो, ट्रेनमध्ये बसलो आणि थेट जॉबला निघालो. हा जॉब आहे ना, याच्यापासून मला पिच्छा सोडायचा. म्हणूनच हा मोठा निर्णय घेणार होतो मी. कारण जर आयुष्यात मनमोकळेपणाने आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी जगायचं असेल, तर हा निर्णय घेणं खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. यासाठी मी कोणाशी चर्चा केली नव्हती. फक्त माझ्या मनालाच माहीत होतं. सरळ गेलो आणि ऑफिसच्या स्टाफसमोर उभा राहून कामाचं रिझाइन देऊन टाकलं. हो, मी रिझाइन केला. मी जॉब सोडला. कारण मला आता माझ्या मनासारखं जगायचं होतं. माझी स्वप्न पूर्ण करायची होती. आणि या स्वप्नांच्या मागे लागण्यासाठीच आता मी पुढचं पाऊल टाकणार होतो. माहीत नव्हतं काय करणार. या स्टेशनपासून तर मला सुटका भेटणार होती. पण पुढचा मार्ग दाखवायला कोणतीच ट्रेन नव्हती. काय, कुठे, कसं काहीच माहीत नव्हतं. पण ठीक आहे, जर निर्णय घेतलाच होता, तर त्याच्यावर ठाम राहायला पाहिजे होतं. मग काय, येणाऱ्या-जाणाऱ्या शेवटच्या ट्रेन पाहिल्या आणि निघालो घरच्या वाटेला. चला, पुढच्या नियोजनाला.